डेव्हलपमेंटवर बोला. मी या शहराचा महापौर झालेलो आहे. आता मिरची मसाला नकोय, डेव्हलपमेंटचा. बालिया मामा साहब, रईस शेख साहब, इन्होंने जो स्ट्रेटेजी की उससे महायुति के लोग तोड़ के आज सेक्युलर फ्रंट को महापौर और उप महापौर में बैठा दिया. आम्ही कोणाला बाजूला ठेवलं नाही, आम्ही सोबत घेतले. आम्ही तोडणारे लोक नाही, आम्ही जोडणारे आहोत. काँग्रेस नाही, हा भिवंडी सेक्युलर फ्रंटचा महापौर आहे. याच्यामध्ये जे लोक आहेत, समाजवादी पक्ष पण त्याचा सहभाग आणि सहयोग आहे, तरच हा महापौर झाला. सर्वप्रथम मी माझ्या भिवंडीच्या सर्व जनतेचा धन्यवाद देतो की मला एवढा मोठा पद तुम्ही दिला, त्याचा मी स्वीकार केला. आज मी खूप खूप धन्यवाद करतो. तुमच्यावरती कारवाई होणार, जे फुटलेले आहेत नगरसेवक त्यांच्यावरती कारवाई होणार म्हणून. असं काही नाहीये. आता मला फक्त आज तुम्ही त्यांना अभिनंदन करा, आपल्याला त्यांचे आभार मानू दे ना. वादग्रस्त विषय विषय नाहीच येतो. डेव्हलपमेंटवर बोला. मी या शहराचा महापौर झालेलो आहे. आता मिरची मसाला नकोय, डेव्हलपमेंटचा. 48 मतं पडलेली आहेत. विश्वास होता तुम्हाला? 48 मतं पडली, तुम्हाला विश्वास होता का पडणार म्हणून एवढी? देव तरी त्याला कोण मारी. बस. बहुत खुशी है कि जो जिम्मेदारी अभी भिवंडी वासियों ने दी है, मैं उसे पूरे कोशिश करूंगा कि उसे निभाऊं. और भिवंडी फर्स्ट, हमारे लिए भिवंडी प्रायोरिटी रहेगी और डेवलपमेंट प्रायोरिटी रहेगी. हम सभी का विकास करेंगे इंशाल्लाह. आने वाले वक्त में जितना हो सकता है भिवंडी करके हित के लिए काम करेंगे. बीजेपी को आपने घटना दिया क्या? जी बिल्कुल, ये तो बोल ही सकते हैं आप कि जो लोग हमें आज सेक्युलर फ्रंट का तोड़ के, जो लास्ट मोमेंट तक उनको लग रहा था कि सेक्युलर फ्रंट से तोड़ के वो महापौर और उप महापौर में बनेंगे, तो बालिया मामा साहब, रईस शेख साहब, इन्होंने जो स्ट्रेटेजी की उससे महायुति के लोग तोड़ के आज सेक्युलर फ्रंट को महापौर और उप महापौर में बैठा दिया. एक नक्की आहे, हा सेक्युलर फ्रंटचा विजय आहे. खास करून भिवंडीच्या जनतेचा विजय आहे. आणि याच्यासाठी रईस शेख साहेब आहेत आमदार, यांनी खूप मेहनत घेतली. त्यांचा देखील विजय आहे. सगळ्यांचे आभार. रवींद्र चव्हाणांनी व्हीपचं उल्लंघन केलेलं आहे, त्यांच्यावरती कारवाई होणार नारायण चौधरींवरती, अशा शब्दात त्यांनी टीका केलेली आहे. काय सांगाल? बघा, ती बाईट मी बघितली नाही, त्याच्यामुळे त्याच्यावर बोलणं उचित नाही. परंतु जेव्हा मी बघेन भाजपने व्हीप जारी केलेला, तो उल्लंघन केला नारायण चौधरी आणि त्याच्या 6 नगरसेवकांनी. मी अजून न्यूज ऐकली नाही. आम्ही सभागृहात होतो, सकाळपासून भिवंडीचा विकास कसा केला कसा केला नाही? स्थापन झालेली आहे. अनेक प्रश्न आहेत, त्यामध्ये विजेचा प्रश्न आहे, ट्रॅफिकचा प्रश्न, रस्त्यांचा प्रश्न आहे. मी एवढंच सांगेन तुम्हाला सगळ्यांना, सोच बदलो, भिवंडी बदलेल. परंतु तुम्ही बलाढ्य भाजपला तुम्ही आता बाजूला ठेवलेलं आहे. या भिवंडीमध्ये 22 नगरसेवक असताना देखील आम्ही कोणाला बाजूला ठेवलं नाही, आम्ही सोबत घेतले. आम्ही तोडणारे लोक नाही, आम्ही जोडणारे आहोत. बस. सर, सेक्युलर फ्रंटचा भिवंडीचा मी हर्षवर्धन सपकाळ साहेब, सुप्रियाताई, जितेंद्र आव्हाड साहेब, बाळ्या मामा साहेब, आमचे पक्षाचे नेते सर्वांचा धन्यवाद करीन की आज जी मॅन्डेट मला दिली होती त्या मॅन्डेटप्रमाणे भिवंडीमध्ये सेक्युलर महापौर आणि उपमहापौर झाले. भाजपाला मोठा धक्का दिलेला आहे, काय सांगाल? हाच दिसतंय ते. नेहमी भिवंडीमध्ये काँग्रेस फुटत होती, समाजवादी फुटत होती, आज महायुती फुटली. काँग्रेसचा इतिहास आहे महापालिकेवर सुद्धा फडकवण्याचा, आणि आता तुम्ही आबाधित राखलेले आहे, काय सांगाल? नाही, काँग्रेस नाही, हा भिवंडी सेक्युलर फ्रंटचा महापौर आहे. याच्यामध्ये जे लोक आहेत, समाजवादी पक्ष पण त्याचा सहभाग आणि सहयोग आहे, तरच हा महापौर झालेला आहे.